श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातल्या पहिल्या अध्यायाचे म्हणजे अनुक्रमाणिका पर्वाचे पुढे क्रमाक्रमाने वाचन करूया. सौती पुढे सांगू लागले. अपार शौर्य अंगी असलेल्या अजिंक्य भीष्माचा वध अर्जुनाने शिखंडीला पुढे करून केला हे जेव्हा मी ऐकले तेव्हा विजय मिळवण्याच्या माझ्या आशेची इतिश्री झाली. भीष्माने सोमकांपैकी बहुतेक वीरांचा वध केला, पण इतरांच्या वाटेस मात्र तो गेला नाही आणि शेवटी अर्जुनाच्या चित्रपुख नावाच्या बाणाने विद्ध झालेला तो वृद्ध वीर शरशय्येवर पहुडला. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा माझी विजयाची आशा लयाला गेली. शंतनुपुत्र भीष्म शरशय्येवर निजला असता त्याने अर्जुनाला पाणी मागितले आणि अर्जुनानेही लगेच बाण मारून भूमीचा भेद केला आणि एकदम उसळून बाहेर आलेले पाणी देऊन त्याने भीष्माची तृष्णा भागविली व त्याला संतुष्ट केले. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा जयाविषयीच्या माझ्या साऱ्या कल्पना उद्ध्वस्त झाल्या. प्रत्यक्ष वायू, चंद्र आणि सूर्य हे तिघेही एकत्र येऊन पांडवांना जय मिळावा म्हणून त्यांना अनुकूल आहेत आणि याच्या उलट भयानक श्वापदे आपल्या अशुभ सूचक किंकाळ्यांनी आम्हाला नित्य भयभीत करीत असतात. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा मी विजयाची आशा सोडून दिली. युद्धामध्ये अस्त्रांच्या विविध प्रयोगांचे निदर्शन करून अद्भुत युद्ध करणाऱ्या द्रोणाचार्यांनी पांडवांच्या बाजूकडील अग्रगण्य वीरश्रेष्ठांचा वध केला नाही हे जेव्हा मला समजले तेव्हाच माझी विजयाची आशा संपली. हे संजया, युद्धामध्ये अस्त्रांच्या विविध प्रयोगांचे निदर्शन करून अद्भुत युद्ध करणाऱ्या द्रोणाचार्यांनी पांडवांच्या बाजूकडील अग्रगण्य वीरश्रेष्ठांचा वध केला नाही हे जेव्हा मला समजले तेव्हाच माझी जयाची आशा संपली. अर्जुनाचा वध करण्याचा निश्चय केलेल्या आमच्या बाजूच्या महापराक्रमी संशप्तकांचाच अर्जुनाने वध केला. ही बातमी ऐकताच माझी जयाची आशा विच्छिन्न झाली. इतर वीरांना अभेद्य असलेल्या व्यूहाचे द्रोणाचार्यांनी शस्त्रांचे तेज दाखवून रक्षण केले, परंतु पराक्रमी सौभद्र अभिमन्यूने एकट्याने त्या व्यूहाचा भेद केला आणि तो त्या व्यूहात शिरला. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा माझ्या जयाच्या आशेची निराशा झाली. अर्जुनाचा वध करण्यास असमर्थ असलेल्या महापराक्रमी कौरव वीरांनी कोवळ्या अभिमन्यूला सर्व बाजूंनी घेरला आणि त्यांनी त्याचा वध केला व ते हर्षाने बेभान झाले. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा विजयश्री आपल्याला वश होणार नाही असे माझ्या मनाने मला सांगितले. अभिमन्यूचा वध केल्यानंतर मूर्ख कौरव आनंदातिरेकाने जयघोष करू लागले असता सैंधव जयद्रथाचा वध करण्याच्या बाबतीत अर्जुनाने क्रोधाने प्रतिज्ञा केली असे जेव्हा मी ऐकले तेव्हा युद्धात जिंकण्याची आशा मी सोडून दिली. सैंधव जयद्रथाचा वध करण्याची जी प्रतिज्ञा अर्जुनाने केली होती ती त्याने आपल्या शत्रूंच्या डोळ्यांदेखत सिद्धीला नेली असे जेव्हा मला समजले तेव्हा विजय मिळवण्याचा विचार मी सोडून दिला. अर्जुनाच्या रथाचे घोडे थकून गेले आहेत असे दिसल्यावर कृष्णाने ते रथापासून सोडविले आणि त्यांना पाणी पाजून ते पुन्हा रथाला जोडले व आपण स्वतः तेथून निघून गेला.
हे जेव्हा मी ऐकले तेव्हाच विजय होण्याची कल्पना मी सोडून दिली. श्रमाने थकून गेल्यामुळे घोडे पुढे धावण्यास असमर्थ झाले आहेत असे दिसताच अर्जुन रथावर उभा राहिला आणि त्याने आपल्यावर चालून आलेल्या कौरव वीरांना मागे रेटले. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा माझ्या आशेचे निर्मूलन झाले. गजसेनेच्या सामर्थ्यामुळे जिंकण्यास अशक्य झालेल्या द्रोणाचार्याच्या तुकडीचा मोड करून युद्ध चालू ठेवणारा वर्ष्णेय सात्यकी ज्या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुन होते त्या ठिकाणी गेला. हे जेव्हा माझ्या कानावर आले तेव्हाच माझी जयाशा खचून गेली. भीम कर्णाच्या तावडीत सापडला असता कर्णाने त्याचा वध करण्याऐवजी त्याची केवळ कुत्सित शब्दांनी निर्भर्त्सना केली आणि धनुष्याच्या टोकाने त्याच्यावर प्रहार करून त्याला सोडून दिले. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा आता जय मिळवणे शक्य नाही या विचाराने मी उद्विग्न झालो. अर्जुन सैंधव जयद्रथाचा वध करीत असता द्रोणाचार्य, कृतवर्मा, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, शूर, मद्रराज, शल्य या सर्वांनी तो प्रकार उघड्या डोळ्यांनी शांतपणे पाहिला. हे जेव्हा मला समजले तेव्हा आमच्या विजयाची आशा लुप्त झाली. इंद्राने कर्णाला दिलेली आणि कर्णाने खास अर्जुनासाठीच राखून ठेवलेली दिव्य शक्ती कृष्णाने मोठ्या हिकमतीने घटोत्कचाकडे वळवली आणि नष्ट करून टाकली. हे जेव्हा मी ऐकले तेव्हाच माझी जयाची आशा भग्न झाली. कर्ण आणि घटोत्कच यांचा सरळ सामना चालू असता जिच्या योगे अर्जुनाचाच वध व्हायला हवा होता अशी दिव्य शक्ती कर्णाने नाईलाजाने घटोत्कचावर सोडली आणि अर्जुनाऐवजी घटोत्कच मृत्युमुखी पडला. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा माझी जयाची आशा दुरावली. अश्वत्थामाचा वध झाला असे ऐकताच निराश झालेले द्रोणाचार्य रथावर प्रायोपवेशन करण्याच्या निश्चयाने एकटेच बसलेले आहेत असे पाहून धृष्टद्युम्नाने धर्मयुद्धाचे सारे नियम मोडून त्यांचे मस्तक उडविले. हे ऐकता क्षणीच माझी जयाची आशा नष्ट झाली. अश्वत्थाम्याबरोबर द्वंद्वयुद्ध करणाऱ्या माद्रीपुत्र नकुलाने नाना प्रकारच्या डावपेचांनी अश्वत्थाम्याची बरोबरी केली असे जेव्हा माझ्या कानावर आले तेव्हा माझ्या जयाचे निर्दालन झाले. द्रोणाचार्यांचा वध झाल्यानंतर द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने दिव्य नारायणास्त्राचा प्रमादाने प्रयोग केला, पण पांडवांचा त्या योगाने मुळीच घात झाला नाही. हे माझ्या कानावर येताच माझी जयाची आशा विरून गेली. दुःशासन आपला चुलत भाऊ असतानाही भीमाने त्याचा वध केला आणि त्याचे रक्तप्राशन केले, तरी सुद्धा एकही कौरव वीराने त्याचा प्रतिकार केला नाही. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा माझ्या जयाशेचा आधार नष्ट झाला. कर्ण आपला भाऊ आहे याविषयी अज्ञानात असल्यामुळे अर्जुनाने कर्णाबरोबर घनघोर युद्ध आरंभिले. भावाभावामध्ये चाललेल्या त्या युद्धात अत्यंत शूर असलेल्या दुर्धर्ष कर्णाचा अर्जुनाने वध केला. हे जेव्हा मी ऐकले तेव्हा जय मिळवण्याच्या बाबतीत मी निराश झालो. आज आपण इथे थांबूया आणि पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.